UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले। गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर जहरी टीका। तर पडळकरांसारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात, उत्तम जानकरांचा पलटवार। बॅलेट पेपरवर मतदान न झाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान करणार नाही, मार्कडवाडी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। बॅलेटवर निवडणुका घेण्याचं पत्र आणा, आम्ही राजीनामा देऊ, पटोलेंचं आव्हान। तर बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत, उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल। 50 ते 60 वर्षात पहिल्यांदा शरद पवारांची राजकीय हत्या झाली। पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर, मार्कडवाडीतून सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल। शरद पवारांचा कोंबडा देवाभाऊनं कापून खाल्ला। जसं देवापुढे माजलेल्या बोकडांनाच कापतात, तसं महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना कापावं लागेल, मार्कडवाडीत भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन करत ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन, ईव्हीएम हटवून लोकशाही वाचवण्याचं आवाहन। दिल्लीत शरद पवारांची पक्षाच्या पराभूत उमेदवारांसोबत बैठक, ईव्हीएम संदर्भात बैठकीत संशय व्यक्त। आज रात्री केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला हिंसक वळण, पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने-सामने, संतप्त जमावानं एसटी बस पेटवली। बीडमधील मस्साजोग गावातील आंदोलकांची जरांगे पाटलांनी घेतली भेट, प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभरात उद्रेक, सकल हिंदू समाजाच्या वतीनं राज्यातील अनेक भागात मोर्चे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये आरएसएस आक्रमक, विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि मोर्चे। बांगलादेशातील हिंदू अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये निलेश राणेंच्या उपस्थितीत मोर्चा, तर अमरावतीतही नवनीत राणांचं आंदोलन। संविधान पुस्तकाचा अपमान केल्याचा आरोप करत परभणीत आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर, रेल रोको आणि बसवर दगडफेक केल्यानं तणावाचं वातावरण, उद्या परभणी जिल्हा बंदची हाक। ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच, कल्याण न्यायालयाचा निर्वाळा, हिंदू संघटना आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किल्ल्यावर आरती करत जल्लोष साजरा। लातूरमधील शेतकऱ्यांना आम्ही नोटीस दिली नाही, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण, प्रकरणासाठी चौकशी समिती नेमल्याची ही माहिती। आता आपलं सरकार असून बँक घोटाळ्याच्या आरोपात मोहिते पाटील यांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार, तसं न घडल्यास नाव बदलण्याचा भाजपच्या सातपुतेंचा इशारा। हिंमत असेल तर सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खरमरीत पत्र लिहा, बावनकुळेंचं ठाकरेंना थेट आव्हान। कर्नाटकातील सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढण्याचा दावा। राज्यात बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड, 5 बनावट कंपन्यांच्या नावे, महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये गोळ्या औषधांचं वितरण, विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा 7 वर, आरोपी चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, अपघात एकट याचा तपास करणार, पोलिसांची कोर्टात माहिती। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई, पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे चौकशीसाठी ताब्यात। मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद राहणार, श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन बंद। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।